नमस्कार मित्रांनो, KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक नवीन प्रकारची माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे आणि ती जी माहिती आहे ती अशी आहे, ज्या आशा सेविका आणि गट प्रवर्तक आहेत यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीमधील जो मोबदला आहे तो मोबदला देण्यासाठी एक JR या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे आणि त्या JR विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तो जो JR आहे काय सांगतो हे आपण यातून पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी JR असं सांगतोय की केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2023-24च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा सेविका व गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीमधील मोबदला 9,519 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा असा हा शासन निर्णय आहे। तर आणि हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय दिनांक 4 मार्च 2024 या दिवशी हा निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय काय सांगतोय आपण इथं पाहणार आहोत। तर या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष आणि दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणीसाठी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या ज्या 58 सेवा आहेत त्या 58 सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम आणि इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये आशा स्वयंसेविका आणि जे गट प्रवर्तक आहेत दोन्ही घटकांची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका आहे आणि त्यामुळे त्यांना दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 आणि 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे आशा सेविकांना 5,000 रुपये आणि गट प्रवर्तकांना 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय पूर्वी घेण्यात आलेला होता आणि त्या निर्णयाला अनुसरून आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांना सन 2023 आणि 24 या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ 30,000 लक्ष इतकं अनुदान राज्य शासनाकडून त्यांच्या मोबदल्यासाठी इथं मंजूर करण्यात आलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 आणि 10 एप्रिल 2023ला जो शासन निर्णय झालेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार आशा सेविकांना 5,000 आणि गट प्रवर्तक यांना 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय या JRच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता आणि त्यालाच अनुसरून थोडक्यात मित्रांनो इथं जानेवारी 2024 आणि मार्च 2024 पर्यंत या 3 महिन्याच्या मानधनासाठीची मित्रांनो ही तरतूद इथं करण्यात आलेली आहे। तर यापूर्वीच एप्रिल 2023 आणि जून 2023 या 3 महिन्याचं जे मानधन होतं आशा सेविकांना मिळणार 5,000 आणि गट प्रवर्तक यांना मिळणार 5,000 असं पूर्ण आशा सेविकांनी जेवढे गट प्रवर्तक आहेत 12,694 लक्ष इतका निधी त्यांना यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे। त्याशिवाय इथं जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 या 3 महिन्याचं मानधन सुद्धा सर्वांचं मिळून जे 12,488 लक्ष इतकं होतं ते मानधन सुद्धा यापूर्वी आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांना इथं वितरित करण्यात आलं आहे। त्यानंतर ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 या 3 महिन्याचं जे मानधन आहे ते 12,694 लक्ष इतकं मानधन किंवा यासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी या ठिकाणी वितरित केलेला आहे। यासाठी लागणारा जो निधी आहे 12,694 इतका निधी वितरित करण्यात आला आहे। म्हणजेच एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंतचं जे मानधन होतं आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांचं हे जे मानधन आहे ते इथं वितरित करण्यात आलेलं आहे आणि आशा सेविका व गट प्रवर्तक यांचं जे 2023-24 जे मानधन आहे संपूर्ण वर्षाकरिता आर्थिक वर्षासाठी 50,777.02 लक्ष इतक्या अनुदानाची तरतूद महाराष्ट्र शासनाकडून केली आहे आणि त्याला मंजुरी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। त्या अनुषंगाने
पुढील 3 महिन्याकरिता माहे जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीमधील जे आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांचं मानधन आहे त्या मानधनाचा मोबदला इथं त्यांना अदा करण्यासाठी जवळजवळ 9,519 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता इथं दिलेली आहे। इथं JRच्या पुढच्या पानावरती एकूण तपशील जो आहे तो तपशील या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। कुठल्या लेखा शीर्षांतर्गत हा जो निधी आहे या निधीची तरतूद केली गेलेली आहे। 2023-24 साठी 50,777.02 लक्ष इतक्या निधीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे। माहे एप्रिल ते डिसेंबर 2023 मध्ये 34,876 रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला होता आणि जानेवारी ते मार्च 2024 या 3 महिन्यासाठी 9,519 इतक्या निधीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।